नमस्कार, सुप्रभात. ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे रविवार, दिनांक 14 डिसेंबर 2025. बांगलादेश एक्सपोर्ट रिपोर्ट आणि बांगलादेश संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी ती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम बांगलादेशमध्ये किती गाड्या गेल्या 12 डिसेंबरपर्यंत त्याची माहिती आपण घेऊया. 12 डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये एकूण 54 ट्रक रवाना झाले. त्यापैकी 20 ट्रक हे घोजडंगा बॉर्डरवरनं, 30 ट्रक हे सोना मस्जिद बॉर्डरवरनं आणि 4 ट्रक हे हिली बॉर्डरवरनं रवाना झाले. आता बांगलादेशला नाशिकचा जुना कांदा आणि नवीन कांदा असे दोन्ही जात आहे. म्हणजे नॉर्मली सगळ्या कांद्याला ते नाशिक कांदा हा जो फेमस आहे तसं नाव दिलं जातंय. नाशिक कांद्याला किंवा जो गोल्टी कांदा आहे जुन्या कांद्याला साधारण 75 ते 85% असे दर आहेत. म्हणजे थोडक्यात 60 ते 62 रुपयापर्यंत दर आहेत. आणि नवीन कांद्याला जो मोठा साईज आहे त्या कांद्याला दर मिळतोय साधारण 65 रुपयापर्यंत निर्यातीच्या कांद्याला. आता हे दर परवापेक्षा 2 ते 3 रुपयांनी किंवा काही ठिकाणी 5 रुपयांनी कमी झाल्याचं दिसून येत आहे. महत्वाचं निवेदन आहे की 16 डिसेंबर रोजी बांगलादेशची सीमा बंद असणारे कांदा निर्यातीसाठी. कारण बांगलादेशचा स्वातंत्र्य दिवस आहे, बांगलादेशचा स्थापनेचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी सीमा बंद राहतील. त्याचा परिणाम थोडासा निर्यातीवर होऊ शकतो. मात्र त्यानंतर पुन्हा सीमा सुरू होतील. आजच्या पुरतं एवढंच. जे नवीन आहे त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेषतः तरुण लोकांसाठी, तरुण शेतकऱ्यांसाठी हे रील्स आपण सुरू केलेले आहेत. सविस्तर जे व्हिडिओ त्याविषयी आपण बोलूच. धन्यवाद.